अंबाजोगाई तालुक्यातील सर्व पेट्रोल पंपावर आज रात्री उशिरापर्यंत इंधन पुरवठा सुरळीत होईल असा विश्वास तहसीलदार विलास तरंगे यांनी माध्यमाशी बोलताना दिला आहे। मागील काही दिवसापासून अंबाजोगाईसह तालुक्यातील पेट्रोल पंपावर इंधन तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवू लागल्याने वाहनधारक एकच गर्दी करत असून इंधन पुरवठा करणाऱ्या डेपोमधून पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्याने हा तुटवडा होत असल्याचे पेट्रोल पंप चालकाचे मत आहे। या इंधन तुटवड्यामुळे अनेकांना प्रवास करणे टाळण्याची वेळ आली असून शेतकऱ्यांची कामेही खोळंबून बसलेली आहेत। याचा फटका शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्याला बसल्याचे दिसून येत असून शहर व तालुक्यात निर्माण झालेल्या इंधन तुटवड्याविषयी अंबाजोगाई येथील तहसीलदार विलास तरंगे यांनी माध्यमाशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। आपल्या अंबाजोगाई तालुक्यामध्ये एकूण टोटल 15 पेट्रोल पंप आहेत। त्याच्यामध्ये BPCL, HPCL, IOCL अशा प्राधान्याने कंपन्या आहेत आणि एक घाटनांदूरला न्यायारा नावाची कंपनी आहे। त्याच्यामध्ये 6 पंप हे शहरी भागात आणि इतर 9 पंप हे ग्रामीण भागात आहेत। मागचे सलग 3 दिवस 1 मे पासून सुट्टी होती, त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे तक्रारी प्राप्त होत्या की पेट्रोलचा साठा नाही आहे, बऱ्याच ठिकाणी पेट्रोल डिझेल भेटत नाही। 2-3 गोष्टी की सलग 3 दिवस सुट्ट्या, कंपनीकडनं पेट्रोल पंप चालकाला वेळेत पुरवठा न होणे, काही ट्रान्सपोर्टेशनच्या पण आम्हाला अडचणी त्या प्रतिनिधींनी सांगितल्या। याच्यामुळे 2-3 दिवस थोडीशी हैराणी झाली, हे आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे। त्याचा एक भाग म्हणून माझ्या टीमनी पूर्ण पेट्रोल पंपची तपासणी करून तिथला स्टॉक आणि तिथलं जे करंट स्टेटस आहे ते देखील त्यांच्याकडनं प्राप्त करून घेतलं। मोस्ट ऑफ दी पंपांवरती आज संध्याकाळपर्यंत पुरवठा सुरळीत होईल असं कंपनीच्या प्रतिनिधींनी कळवलेलं आहे। त्याच्यामध्ये शहरी भागात सध्या 3 पंप सुरू आहेत आणि घाटनांदूरचे 2 पंप सुरू आहेत। उर्वरित पाटोदा, लोखंडी आणि बारदापूर या ठिकाणचे पंप सद्यस्थितीत स्टॉक नसल्यामुळे बंद आहेत, पण त्यांचा आज संध्याकाळपर्यंत स्टॉक उपलब्ध होईल। याच्या निमित्तानं मी अंबाजोगाई तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की कोणत्याही प्रकारची गर्दी न करता थोडंसं प्रशासनाला सहकार्य करा। बऱ्यापैकी सर्वच ठिकाणी अशी परिस्थिती असल्यामुळं एकूणच व्यवस्थेवरती ताण निर्माण होतोय, पण त्याच्यातून तो प्रश्न आपण सोडवण्यासाठी कंपनीच्या लोकांना आपण तात्काळ बोलून त्यांच्याकडनं हा पुरवठा कसा करून घेता येईल याचे प्रयत्न आमचे पंपचालक आणि प्रतिनिधी यांच्या मार्फत सुरू आहेत। तरी याच्या वतीने सगळ्यांना या निमित्तानं सांगू शकतो की आपण थोडंसं सहकार्य करा, थोडासा संयम बाळगा, पॅनिक न होता। कुठली अडचण असेल तर आमचे नंबर आहेत, वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या ग्रुपवरती देखील आपण आपल्या अडचणी सांगू शकता। त्या सोडवण्यासाठी माझी पूर्ण यंत्रणा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू। धन्यवाद। सर, पब्लिक की कुछ कंप्लेन है कि कुछ पेट्रोल पंप पेट्रोल का स्टॉक रहते हुए पेट्रोल नहीं दे रहे। असं कुठल्याही ठिकाणी नाही आहे। माझे नायब तहसीलदार पुरवठा आणि प्रत्येक मंडळ आहे ग्रामीण भागामध्ये प्रत्येक मंडळ अधिकाऱ्यांनी त्या पेट्रोल पंपावरती भेट दिलेली आहे। त्यांची जी डीप असते म्हणजे किती आहे पेट्रोल, त्याची डेन्सिटी वगैरे ह्या ज्या काही प्राथमिक सेल वगैरे तपासणे, त्या तपासणी करून आमच्याकडे त्याचा रिपोर्ट आला आहे। असा प्रकार निश्चितपणे कुठं नाही। या उपरी कुठं कुणाच्या निदर्शन असेल तर इमिजिएटली सांगा, जेणेकरून माझी टीम पाठवून तिथे व्हेरीफाय करेल आणि केवळ कुणीतरी साठेबाजी करते किंवा कुणीतरी चुकीचा प्रकार करते म्हणून नागरिकांना हेळसांड होणार नाही किंवा त्यांना या सेवेपासून वंचित राहतील, अशा प्रकारचा कुठलाही प्रकार घडणार नाही यासाठी आम्ही नेहमी सज्ज आणि कटिबद्ध राहू।